हाय गायज, रिअल रिक यूट्यूब चॅनल अँड नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही मॉर्निंगला 8 वाजेला गावी आलो. गावी कशासाठी आलो का आपण? सामान घ्यायला आलोय थोडा. आम्ही नवीन रूम केली आहे मुंबईला. आणि आईने खूप साऱ्या पॅकिंग्स करून ठेवल्यात, म्हणजे भांडे वगैरे, शेगडी, आपल्या गोदडी, खूप साऱ्या 4 गोण्या पॅकिंग केल्यात. मी आता खाली जाऊन तुम्हाला दाखवणार किती पॅकिंग वगैरे येते. प्लस माझं घरही दाखवतो, प्लस मामाचं घर बांधायला घेतलं नवीन करायला. तेही आम्ही दिवाळीपर्यंत कंप्लीट होईल, पण आता जेवढं झालं तेवढं आम्ही दाखवू तुम्हाला. आणि डिजून तर आज चक्क साडी घातली. तिकडे काय मुंबईला बाबा ड्रेस, आज साडी टुडू. चला तर आपण आता भेटूया खाली. बाय. सो आता मी तुम्हाला आमचे तावसे गावातले आणि गॅलरी दाखवणार आहे. रिचू बघा, पाऊस येतो तर ती कपडे वगैरे घेऊन चालली. चलो बाय. तुझा आम्ही गॅलरी दाखवतो पब्लिकला, ठीक आहे. सो इकडे पाण्याची टाकी, इकडे सानं बोलतात याला, म्हणजे हवे वगैरेसाठी आणि ऊन येतं ना त्यासाठी असं सामान ठेवलं आम्ही वरती. प्लस आमचा गोटू बाई. क्या गोटू, क्या बाय, तू आंबा खाता का? चला आता झाडं किती आणि काय काय लावले ते दाखवतो तुम्हाला. हे एक झाड आहे. सो हे बघा, हे मोगऱ्याचं, हे चहापत्ती, हे कोणते मला नाही माहीत, हे पण नाही माहीत. हे पान आहेत कशाचे तरी, त्याचे भाजी करतात वाटतं. हे परत एक मोगऱ्याचं, आणि हे कशाचं याचं नाव नाही माहीत मला माहीत. चला आता तुम्हाला गॅलरी दाखवली, आणि आता मी दाखवतोय एक ड्रोन व्ह्यू आपल्या सोहम भाऊंच्या घराच्या. थोडं आतापर्यंत एवढं काम कंप्लीट झालं आहे. हॅलो गाईज, तुम्हाला जे मी सांगितलेलं होतं की मामाच्या घराचं काम चालू आहे, मी गच्चीवरून एक ड्रोन व्ह्यू दाखवलं तुम्हाला खाली. तर हेच ते घर आहे की त्याचं एवढं प्रोग्रेस, म्हणजे काम चालू आहे त्याचं. आणि हा जो तुम्ही फोटो बघताय ना, हा पूर्ण फॅमिलीचा, तो ह्याच जागेवर म्हणजे बसून जेवण वगैरे केलेलं होतं या लोकेशनला. आता मी हे मामाचं घर दाखवलं, आता मी माझं घर दाखवतो तुम्हाला. आता मी माझं घर दाखवतो आहे, आणि माझं घर आणि बाबांचं घर आणि मामांचं, म्हणजे सॉरी, मामांचं आणि बाबांचं एकच आहे, ते समोरासमोरच आहेत. हे बघा माझं घर आहे. माझं घर तर बघितलं, पण त्या घरावरून या ती सुंदर घर हे बनणार आहे. वाटलंच तर मी आता पुढे फोटो दाखवेल तुम्हाला कसं बनणार आहे. आणि फायनली घर जेव्हा कंप्लीट होईल ना, आता आम्ही दिवाळीला येणार आहेत. दिवाळीला आल्यावर परत एक ब्लॉग बनणार आहे आपल्या घराचा, आणि घरामध्ये पूर्ण स्टोर रूम, किचन, बेडरूम, हॉल वगैरे कुठे पूर्ण मी शो करणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सूप मी आता जातोय घरात. कुठे? हां ठीक आहे, ब्लॉग बनवतोय ब्लॉग. माझी मम्मी बोलते कोणाला दाखवत आहे, म्हटलं कोणाला नाही दाखवते, ब्लॉग बनवत आहे. त्यांना आईला नाही माहिती ब्लॉग काय असते. सो आईने 3-4 गोण्या एकदम पॅकिंग केलेल्या आहेत. या गोणीमध्ये सुद्धा म्हणजे डबे वगैरे, गॅसची शेगडी याच्यात आहे, खूप साऱ्या गोदड्या वगैरे, खूप सारं सामान भरलं आहे. याच्यात धान्य दिलं आहे दिवाळीपर्यंत आईने. तो बोलतो तुम्हाला टेन्शन नाही तिकडे घ्यायला, दिवाळीपर्यंत होऊन जाईल असं धान्य दिलेलं आहे. सो आम्ही पण 7 वाजेला निघणार आहोत. ट्रॅव्हल्स बुकिंग केली आहे 3 लोकांची. आईला पण घेऊन जातो सोबत मुंबई. बोललो तू पण चल, आपण तिकडून जाऊया. बोललं ठीक आहे. आणि माझा घराचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ही वॉच मला गिफ्ट केली होती लग्नामध्ये. हे इकडे खिडकी, माझा पलंगवर अस्तर विस्तर सामान पडलेलं आहे सर्व. हे आपल्या खाटवर एकदम भारी झोप लागते, पण ती मुंबईला नसते, इथं असते गावामध्ये. हे कपाट, ही छोटीशी आणि जुनी टी व्ही. याच्यातही रिचू आपण स्टार्टला जेव्हा आलो, म्हणजे आम्ही 1 मंथ इकडेच काढला गावी, तर या टी व्हीवर जेव्हा आम्ही सॉंग्स वगैरे बघायचो किंवा मूवी, तर खूप भारी वाटायचं. कारण की ओल्ड टी व्ही, ओल्ड इज गोल्ड. सो आता पॅकिंग वगैरे पण झालं आहे, सर्व कंप्लीट झालं आहे. आता फिश पण आणली, किचन रूममध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. फिश तयार होते. हे बघा माझी मम्मी काय करते, काय करायचं स्वयंपाक. हे अजून ते फिश बनवत आहेत.
आजी व्हिडिओ टाकतो ना नातू पंतू कितला का वरीस मा केतनना बी पोरं देखतीन बार तुले हा केतन सांगेन की माझी आजी होती जाणून त्यांचं ते मला पोर असले जा रे बाबा तुम्ही या रे लवकर 5 वाजले रे तेव्हा फीजचं काम चालू आहे बाबा कोण सांगला व्हिडिओ चालू आहे ब्लॉगिंग हे बघा किचन रूम असा आसारा पसारा आहे आमच्या घराचा म्हणजे गावाकडे आहे मोस्टली घरं असेच असतं सर्व देवाला पण देव पण दाखव ना मग देवांच्या चालेल मम्मी म्हणते की देव पण दाखव हे बघा देवाला आईने देवांसाठी कपडे सुद्धा आणलेले आहेत आणि फाटलेली पॅन्ट काही सुटणार नाही तीच घालतो आरसा हे हात धुवायचं इकडे टॉयलेट या गोदड्या पडल्या आमच्या इथं परत एक काढ हे बाथरूम असं माझं एक छोटंसं आणि छानसं घर आहे आणि त्याहूनही अधिक सुंदर चालेल आपलं घर आहे ही म्हणते तुमचं बोलते हा मग बरोबर आहे त्यांचं थोडी नाही आता माझं पण नाही ठीक आहे आपलं घर आहे प्लस त्याहूनही अधिक मामाचं घर बनते तिकडे ते दिवाळीत कंप्लीट झाल्यावर मी ब्लॉगिंग दाखवेल तुम्हाला पूर्ण ब्लॉग व्हिडिओ बनवेल त्याच्यात दाखवेल बोल मग काय सांगणार ना काही काय सांगू लग्न बारबरी बांधले की बांधले की लग्न हे माझे बाबा आहेत आईचे वडील बाबाची इच्छा जास्त बाबाजी लग्न व्हायला यावेळेस झाला बाबा खूप मागे लागले होते बाबा लग्न कर तेव्हा केलं लग्न 2 महिने आजारी पडला आणि बाबा खूप आजारी होते मागे 2 महिने म्हणजे लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशीच आजारी होते त्यानंतर चोपड्याला पण ॲडमिट होते घरी आले आता खूप बरे आहेत आणि स्वतः चालता फिरता सगळीकडे जाऊन येतात आता एकदम ओके आहेत बाबांची नो गॅरंटी होती आता बाबांची नो गॅरंटी होती पण आता बाबा ओके आहेत एकदम ठीक आहे आता बाबांनी माझं लग्न पण बघितलं प्लस हे घर पण बघेल पुढे नातूंचं लग्न आहे तेही बघेल आणि बाबाचे नातू आणि पंतूसुद्धा बाबाला बघतील काही वर्षांनी कारण ब्लॉग व्हिडिओ यूट्यूबला कधी ते सर्च करून बघू शकतात आणि सांगतील की बाबा केतन दादा किंवा सोम दादा कोणीतरी सांगेल की बाबा आपा दादाने हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता बाबाचा हे माझे बाबा आहेत असं सांगतील भविष्यात सो प्रायव्हेट ऑटो गेली आता ऑटोने आम्ही जाणार आहेत आबा किती सामान आहे 1 2 3 ही एक धान्याची बॅग इकडं खूप सामान आहे आणि नवीन रूम केली नवा संसार आमचा सुरू होणार आहे आम्ही पोहोचू आता मुंबईला सकाळी 7 वाजेला नेम प्लेट पण घेऊन जायचा प्लॅन होता पण म्हटलं दिवाळीला घेऊन जाऊ कारण बसमध्ये तिचं लायटिंग्स तोडफोड होईल नुकसान होईल त्यासाठी इथंच तो आम्ही निकलतोय आता हवा बॅग रिक्षा कुठे मुंबई चालतो का चल रे भाऊ हे बघा पूर्ण संसार पूर्ण ठेवलाय ऑटो केली स्पेशल बसले माय टीम फॅमिली मेंबर्स वाईफ मॉम सो आता आम्ही जेवी ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहे आणि ट्रॅव्हल्स आता जस्ट अंबरनेरहून निघाली अजून धुळ्याला थांबणार आहे अर्धा 1 तास त्यानंतर निघूया मग आपण कल्याणला पोचू सकाळी 7 वाजेला मग 7 वाजेला परत मी 7 वाजेला भेटू आपण डायरेक्ट आता रात्रीचं काही व्हिडिओ मी करत नाही आणि बघा समोर बसले इकडे मॉम आणि इकडे बॅग्स वगैरे ठेवलेत आपल्या आणि बाकीचे बॅग खालीसुद्धा आहेत चला तर मग आपण भेटूया गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग
नळ 9 वाजता येणार आहेत. मी टाकी भरण्यासाठी थांबलो आहे. बाकीची पब्लिक गेली आमची बदलापूरला. सो आता म्हटलं पोटात पण काय नाही. मॉर्निंगला मी तर चहा घेत नाही, पण आता घेतो आहे. बाहेरून चहा आणली आहे आणि काकांनी मला खारी आणि बिस्किट दिले होते करून. हा बघा सामान की सगळं पडलं इथं. आता खरा संसार आमचा स्टार्ट होणार आहे दोघांचा, रिचू आणि माझा. सो हा पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की रूम कशी, आणि आम्ही पुढे कलश पूजनही करणार आहोत. आणि हा अस्ता बिस्ता जो सामान पडलेला आहे, हा आहे आम्ही प्रॉपर सेट लावू त्याचा, तोही दाखवेल. आणि कलश पूजन वगैरे झाल्यावर ना एक प्रॉपर हा व्हिडिओ पार्ट 2 असेल आपला कलश पूजनचा. चला तर भेटूया आपण आता पार्ट 2मध्ये.